अधिपती स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवायला आले. ते जर तिथे आले नसते तर बजरंगनी माझं काय केलं असतं मला माहित नाही. वा 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 वा, काय स्टोरी सांगितली. तुला काय वाटलं तू जे सांगशील ते आम्ही खरं मानू? अहो नाही, हे खरं आहे काका, हे खरं आहे. त्याच्या बोलल्या ना त्यातला एक सुद्धा शब्द खोटा नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर अजिबात संशय घेऊ नका. काल दुपारपासून जे जे घडलं ना तेवढं सगळं खरं खरं त्यांनी सांगितलंय. आणि त्यांचं खरंच कमलरावांवर प्रेम आहे. जे काय झालं त्यात त्यांचा दोष नाही आहे. जे काय कारस्थान आहे ना ते सगळं ते बजरंगचं आहे. एक मिनिट, तुझा काय संबंध रे मध्ये बोलायचा? अक्षरा आणि मी काय ते बघून घेऊ. तू कोण मोठा टिकोजीराव? तू तिला डिफेंड नको करूस. हा, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. आणि तुला मी जायला सांगितलं होतं ना, हा? का नाही गेलास तू? का थांबलायस इथे? चाललोच होतो मी. आवाज आला काकांचा म्हणताना मी अरे काका म्हणाला काय? तुझे नातेवाईक आहेत का रे ते? आणि एक मला सांग, तुला अक्षरामध्ये एवढा इंटरेस्ट काय? आणि मुळात तुम्हाला सांग की तू तिला वाचवायला गेलाच का? आम्ही इथे तिला शोधायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला ती मिळत नाहीये. आणि तुलाच बरोबर तिचं लोकेशन कळलं? त्या बजरंगने येऊन तुला सांगितलं होतं का? आम्ही इथे शिकलेली सवरलेली माणसं तिला शोधण्यासाठी जंग पछाडतोय पण आम्हाला तिचा ट्रेस लागत नाहीये. पण तुलाच बरोबर तिचं लोकेशन कळलं आणि तू पोहोचलासही तिथे तिला वाचवण्यासाठी, अगदी हिरो बनून. जर का तू माझं नाव तुझ्या थोबाडातून उचकाटलंस तर तुझी काही खैर नाही. हा बजा, एक तर तुझ्यामुळं माझ्या लेकीचं लगीन मोडलं. हो मॅडम, माझ्यामुळे नाही, त्या टीचर मॅडम मुळे मोडले लग्न. म्हणजे अहो तुमचा भाचा प्रेमात आहे तिच्या, त्यामुळे त्याने त्याचं लगीन मोडलं. ए उगा काय बी बोल न कसा. दुर्गेश्वरी मॅडम, उगाच माझ्यावर काऊ नका. सावताची कातडी कशी वाचवता येईल ना ते बघा. मी आपण तेच करतोय. म्हणजे तुम्ही जे कॉल केलेत ना मला, ते समदे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. काय? वय दुर्गेश्वरी मॅडम, म्या पुण्यांदा जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळं सावताची कातडी कशी वाचवायची ते तुमचं तुम्ही बघा. बजा तू. ओव्हर अँड आउट. बजा, ए मम्मी, बजा, हॅलो हॅलो बजा. मम्मी सांग की. तिला बाहेर काढायचा प्लॅन केलाय. माझा अंदाज आहे ती बाहेर पडत. काय म्हणतोय तो? बोल ना, हिरो बनायला गेलास ना तू? अरे नाही रे दादा, हिरो बनायला कशाला जाऊ मी? त्या संकटात होत्या म्हणताना मी. तुला काय वाटतं रे, आम्ही शिकलेली माणसं मूर्ख आहोत, आम्हाला कळत नाही? तुझ्याकडे पैसा आहे, तू गुंड विकत घेऊ शकतोस, त्याप्रमाणे तू आमची बायको आणि अक्कल दोन्ही विकत घेशील? हो, त्यांनी जीव वाचवलाय माझा. तू गप्प बस अक्षरा. आणि आता तुला माहित नसलेली एक गोष्ट मी तुला सांगतो. तुला किडनॅप करण्यासाठी जो ट्रॅप रचला होता तो बजरंगने नाही तर अधिपतीने रचला होता. तुला किडनॅप जरी बजरंगने केलेलं असलं तरी ते अधिपतीच्या सांगण्यावरून केलं. ए बाबा, काय बोलायलाय? मला भाऊ म्हणू नको. तुझ्यासारखा अडाणी, कपटी, कारस्थानी माणूस माझा भाऊ नसू शकतो. काय वाटलं रे तुला? तू अक्षराला किडनॅप करशील आणि स्वतःच तिला वाचवायला जाशील. मग अक्षरा तुझ्यावर भाळेल, तुझ्या प्रेमात पडेल आणि तुझ्याशी लग्न करेल. हा, हेच वाटलं ना तुला? काय
हे असं काही नाहीये, खरं नाही कमल, तुमचा गैरसमज होतोय. कसला गैरसमज? हेच खरं आहे अक्षरा. नाही, ह्यातला एकही शब्द खरा नाहीये कमल. अच्छा, म्हणजे तू आजही त्याचीच वकिली करतेस? हे एवढं सगळं झाले तरी तुला त्याचाच पूळ काय? हा माणूस मूळ आहे सगळ्याचं, करता करविता हाच आहे. अहो पण हे असं का करतील? कारण त्याला तुला किडनॅप करून तुझ्याशी लग्न करायचं होतं. नाही नाही, हे खरं नाहीये कमल, हे अजिबात खरं नाहीये. अच्छा, हे खरं नाहीये? मग काय खरंय? की बजरंगने तुला पळवलं हे खरंय? जो माणूस पोलिसात लिहून देतो की तो तुला ह्यापुढे कधी त्रास देणार नाही, तो तुला लग्नाच्या आदल्या दिवशी किडनॅप करतो, आणि तेही घर बळकावण्यासाठी. खूप लॉजिकल आहे. बरं, चल आपण 2 मिनिटासाठी कन्सिडर करू की बजरंगनेच हे सगळं केलंय. त्याला गोष्टी अॅनालाइज करण्याची, त्याचे परिणाम काय होतील हे सगळं विचार करण्याची त्याची अक्कलच नाहीये, कुवतच नाहीये. पण लग्नाच्या आदल्या दिवशीच का? आणि अक्षरात तुलाच का? इराला का नाही? इराला किडनॅप करून सुद्धा त्याला त्याचा हेतू साध्य करता आला असता ना? किंवा काका, असं काही आहे का की अक्षराला पळवलं तर घर मिळणार, पण इराला पळवलं तर घर नाही मिळणार? बरं, चल तेही सगळं जाऊ दे. तुला किडनॅप करून कुठे ठेवलंय हे बरोबर अधिपतीलाच का कळलं? आम्हाला तर कोणी देवदूत नाही आला इथे सांगायला की तुला कुठे ठेवलंय म्हणून. आम्ही सगळे तुला शोधत होतो. तू सांगितलेल्या स्टोरीनुसार बजरंगच्या माणसांनी अधिपतीच्या डोक्यात सळी मारली, पण तो मेला नाही, तर परत उठून उभा राहिला, अगदी तरतरीत, ठणठणीत. मग लक्षात आलं की बजरंगने बाहेरून दार बंद केलंय. ते दार कधी उघडलं? तर पुढच्या दिवशी सकाळी. अक्षरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला ह्यातला काहीच माहित नसेल हे मला माहिती आहे, याची पूर्ण खात्री आहे मला. पण ह्या माणसाचं काय? ह्याने हे जाणून बुजून नाही केलंय ह्याचा काय पुरावा आहे? ह्याने हे सगळं केलंय हा निव्वळ योगायोग आहे असं नाही वाटत मला, कारण ह्याने हे मुद्दाम घडवून आणलंय. कारण बजरंगा नाही तर ह्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं. बघितलं काही अडाणी आहे, म्हणून म्हटलं जरा शिक. असं वकिलासारखं पॉइंट टू पॉइंट बोलता येतं, नाही तर तू हे चिकन चिरकुट बॉम्बवर बॉम्ब फोडू राहिलं. बोल ना, खोटं आहे का हे? खोटं आहे का? तुझ्या फोन मध्ये स्क्रीन सेव्हर म्हणून कोणाचा फोटो आहे? सांग, सांग सगळ्यांना. सांग ना, अक्षराचा ना? तिचा फोटो का लावलास तू? मी तुम्हाला अक्षरा, तुला माहिती आहे की नाही की याचं तुझ्यावर प्रेम आहे? बोल ना. घे तुझ्या बाबांची शपथ आणि सांग की याचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहित नाहीये? अक्षरा, काय ऐकतोय आम्ही हे? अक्षरा, अगं काय? सांग, माहित आहे की नाही? मी तर आलो कारण काय 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 सांगा ना, काय कारण काय? कारण माझा जीव जडलाय तुमच्यावर.
माझं जे काय माकड झालं ते तुमच्यामुळे झालं. माझ्या मनात घर करून मला बरबाद करणारी पोरगी दुसरी तिसरी कुणी नाही, तुम्ही यायचा. मला माहितीये. अक्षरा, पण बाबा मला हे कालच कळलंय. मला त्याआधी माहित नव्हतं. हे कालच बोलले मला. काल बोलला? पण हा तर तुला काल वाचवायला आला होता ना? मग प्रेमाची कबुली देण्याचं काय कारण? ते हे तर ध्यानातच ना आलं आपल्या. नाही म्हणजे अशा परिस्थितीत जिथे आपल्याला किडनॅप केलंय, कोंडून ठेवलंय, आपलं लग्न आहे, आपल्या घरी आपली पाहुणे मंडळी वाट बघतायत, अशा परिस्थितीत हा माणूस तुला त्याची प्रेमाची कबुली देतो? याचा अर्थ काय की सगळा प्लॅन ह्यानेच केला होता. आता तू मला सांग अधिपती की तू अक्षराला तुझ्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर अक्षराने तुला काय उत्तर दिलं? बोल ना घडाघडा आता. कमल, ही वेळ नाहीये, आपण नंतर बोलूया प्लीज. अक्षरा तू थांब. ए भावड्या, ढकलू नको हं? ती पद्धत नाही बाई संघ वागायची आणि बायको संघ वागायची. ए तू मला अक्कल नको शिकवस. माझ्यावर अशी वेळ नाही आली की तुझ्यासारख्या अडाण्याकडून मी अक्कल शिकू. समजलं? उत्तर दे मला. तू तुझ्या प्रेमाची कबुली अक्षराला दिल्यावर तिने काय उत्तर दिलं सांग. यो बजा माझं नाव घेणार, मला खड्ड्यात घालणार, ताई माझं कंबरड मोडल, अधिपती मला पोलिसात देणार. चंचे, मी जेलमध्ये गेल्यावर तुझ्याकडे कोण बघणार? कोण बघणार तुझ्याकडे? मम्मी, त्या काळ्या डुकरानं माझं फोन रेकॉर्ड केलं. काय नाही झालं, समजा संपलं, समजा संपलं. मम्मी अगं रडू नको ग. अगं रडायचीच वेळ आली आहे का नाही? त्यो माझ्या अधिपतीला माझं नाव सांगणार, मग मला अधिपती सोडत नाही, नाही सोडत अधिपती. अगं मम्मी, पण तू तुझ्यावर कसं पाहिजे घेते सगळं? अगं मी आज बोलले का नाही? बोलली तू, पर तू स्वतःचं डोकं कुठं लावती? तू तेच करती जे मावशी तुला सांगते. या घराची खरी सत्ता कुणाच्या हातात आहे? अधिपती. मग खरी सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला हाताशी धर. अगं ताईचं काय करू? बळी दे. काय? मावशीचा बळी दे, पण स्वतःला वाचव. सांग ना काय म्हणाली अक्षरा? एक गोष्ट लक्षात ठेवा अधिपती, माझं कमलशी लग्न ठरलंय आणि मी त्यांच्याशी कमिटेड आहे. मी दुसऱ्या कुणाचाही विचार नाही करू शकत, कळलं? डोक्यावर अक्षता पडायच्या बाकी असतील, पण एकदा कमिट केलं म्हणजे झालं. माझं लग्न ठरलं तेव्हाच माझ्यासाठी दुसरे सगळे विषय संपले. नाही म्हणाल्या त्या, का? कारण त्या तुमच्याशी जोडलेल्या आहेत. त्या कमिटमेंट तोडणार नाहीत आणि दुसऱ्या कोणाचा विचार त्या करणार नाहीत. बरोबर, अक्षरा असं बोलूच शकते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुला कळलं की तुझी डाळ शिजत नाहीये
तेव्हा तू तुझा मोठेपणा दाखवून अक्षराला घरी घेऊन आला. नाही कमल, हे खरं नाहीये. मग काय? मी सांगतो खरं काय आहे ते. आता तुझं काय? माझं पण आज लग्न होतं, म्हणजे आहे. मास्तरीनबाईंचे विद्यार्थी आहेत, विनय आणि मिताली. त्यांनी मला सांगितलं की मास्तरीनबाईसनी व्हॅनमधनं कोणीतरी पळवून नेल. विनय गेला मास्तरीनबाईंच्या मागं मागं रिक्षातून. त्यानं मला लोकेशन पाठवलं. म्हणताना मला कळलं त्या कोट्यात आणि मी तिथं पोचलो. हा झाला एक मुद्दा. तिथं गेलो तर तुमचा हेर बजरंग आणि त्याची माणसं टॉर्चर करत होते मास्तरीनबाईसनी. त्या बजरंगला तर मी उभा, तू समजून घे, तेव्हा मुडदा पाडला नाही त्याचं नशीब, कारण माझ्या डोसक्यात सळी बसली आणि मला गेरी आली. मी पडलो, बजरंग वाचला. तो विषय बाजूला ठेवूया. मास्तरीनबाईंबद्दल माझ्या मनात आदर आहे. ते त्यांना माहीत नव्हतं. ते त्यांना मी कालच सांगितलं की ती गोष्ट वेगळी ठेवूया आपण. माझ्या मनात काय आहे, मला काय वाटतंय, ह्याच्यामुळे तुम्ही तुमचं नातं बदलायची गरज नाही. मी परका आहे. त्यांचा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे आणि त्या तुला बांधील आहेत. हे लग्न म्हणजे काय आहे? आपण 4 चौघांना पाहुण्या पाहिनं बोलून त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करतो ना जाहीररित्या, पण त्याच्या आधी तुम्ही मनाने एकमेकांशी बांधला गेला ना भावा. मग त्यासाठी माझ्यासारख्या एकतर्फी फिलिंग असलेल्या कमी शिकलेल्या माणसाचं मत काय आहे, त्यानं कशाला तुम्हाला फरक पडला पाहिजे? त्या माझ्याबरोबर होत्या, पण त्या फक्त तुझी बायको म्हणूनच होत्या. अरे किती मर्यादेनं वागल्या त्या. कमिटमेंट ह्यो शब्द मला माहिती बी नव्हता. मला त्यांच्यामुळे कळला. त्यांच्या बोलण्यातनं नाही, त्यांच्या वागण्यातनं मला तो कळला. निष्ठा, विश्वास, नातं, कमिटमेंट, बरोबर ना? त्या शब्दाचा अर्थ मला त्या बाईच्या वागण्यातनं कळला. बघ, तुला मला चूक ठरवायचं असेल ठीक आहे. तुला मी गुन्हेगार वाटतोय ना, पायातला जोडा काढा आणि हाण मला. खरं तर मी गुन्हा केलेला नाही, पण तुला जर तसं वाटत असेल ना, मी इथंच उभा आहे. तू जोडा काढ आणि हाण मला. का असे वागताय तुम्ही? तुमच्या संसाराला समजा आयुष्य दिलं आम्ही. हा काय गुन्हा केलाय काय? का अशी शिक्षा देताय? का असे वागताय तुम्ही? गुन्हेगार तर तू आहेसच आणि तुला शिक्षा पण देणार, पण मी नाही. म्हणजे अक्षरा देणार, तीही कायदेशीर.
कमल हे काय बोलताय तुम्ही? अक्षरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अजूनही मला तुझ्याशीच लग्न करायचंय. जशी तू माझ्याशी कमिटेड आहेस तसा मीही तुझ्याशी कमिटेड आहे. पण आपल्या दोघांमध्ये मला हा नकोय. आपल्या आयुष्यात हा पुन्हा पुन्हा कधी पैसा कधी पॉवर वापरून हा येत राहणार. आणि ह्याने कितीही चांगुलपणाचा आव आणला तरी हा माणूस खरा तो क्रिमिनलच आहे. आणि त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. तू त्याच्यावर अटेम्प्ट टू रेप, किडनॅपिंग, कोंडून ठेवणं ही सगळी कलमं लाव आणि आजच्या आज पोलिसात तक्रार दाखल कर. हा माणूस आज जाईल तेव्हाच आपल्या डोक्यावर अक्षता पडतील.